उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयातील मृत्यू प्रकरण विधानसभेत गाजलं। 108 नंबरची रुग्णवाहिका उशिरा आल्यानं उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात राहुल इंदाटे या 30 वर्षाच्या युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला। दरम्यान विधानसभेमध्ये हा प्रश्न भिवंडीच्या आमदारांनी उपस्थित केला आणि त्यानंतर आमचे प्रतिनिधी किरण तेलगोटे यांनी तिथला आढावा घेतला। 108 रुग्णवाहिका आणि रुग्णालयाच्या हलगर्जीपणामुळे एका तरुणाला आपला जीव गमावा लागला, अशी जी घटना आहे ती याच मध्यवर्ती रुग्णालयामध्ये गेल्या काही दिवसांपूर्वी घडली होती। आणि ह्या घटनेमुळे शहरामध्ये आरोग्य व्यवस्थेचा जो प्रश्न आहे तो देखील निर्माण झाला होता। आणि गेल्या 6 तासापासून हा जो तरुण होता तो याच रुग्णालयामध्ये उपचारासाठी त्याला दाखल करण्यात आलं होतं। मात्र 6 तास उलटूनही नातेवाईक जे होते ते वाहिकेसाठी फोन करत होते आणि वाहिका जी आहे ते वेळेवर न आल्याने त्या तरुणाचा जो मृत्यू आहे तो दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। शिवाजी रगडे सर आपल्यासोबत आहेत। दादा, त्या दिवसची काय नेमकी घटना होती आणि काय सांगायला संदर्भामध्ये? अतिशय दुर्दैव घटना होती। जानेवारी महिन्यामध्ये उल्हासनगरमध्ये राहणारा एक तरुण युवक ज्याचं नाव राहुल होतं, दुपारपासून ते संध्याकाळी 7-7:30 पर्यंत तो 5 ते 6-7 तास 108 ॲम्ब्युलन्सची ते प्रतीक्षा करत राहिले। प्रतीक्षा करता करता शेवटी त्याने आपला जीव गमावला, परंतु ॲम्ब्युलन्स शेवटपर्यंत आलीच नाही। याची तक्रार आम्ही जिल्हा शल्य चिकित्सक बनसोडे सरांना केली व संबंधित अधिकाऱ्यांना देखील लेखी याची तक्रार केली। आणि आज अधिवेशनामध्ये आमदार रईस शेख यांनी हा मुद्दा उचलून या मुद्द्याला वाचा फोडण्याचा प्रयत्न केला व 108 हे जे प्रशासन आहे, ही जी ॲम्ब्युलन्स व्यवस्था आहे, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एक खाजगीकरणामधून ही ॲम्ब्युलन्स पुरवल्या जातात। परंतु दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की अनेक रुग्ण असे आहेत की ॲम्ब्युलन्स वेळेवर न आल्यामुळे आपला जीव त्यांना गमावावा लागत आहे। जे डॉक्टर त्यावेळेस ऑन ड्युटी होते त्यांच्यात देखील हलगर्जीपणा होता आणि तो आम्ही निदर्शनास आणून दिला होता। डॉक्टर बनसोडे सरांनी त्यांना मेमो देखील इश्यू केले होते। निश्चितच संबंधित डॉक्टरांवर देखील कारवाई व्हायलाच हवी। किरण तेलगोटे, लोकशाही मराठी, उल्हासनगर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।